अनेक प्रोचे स्टार्स या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतो. पिक्चर अरविंद भाई TMC कडून आपण पाहतोय. TMCचा आणखीन एक उगवता सितारा अर्थात साईराज कुपार आपण पाहतोय. डुबकी पाहिली प्रदीप नरवालची डुबकी नेत्रदीपक असं प्रदर्शन आहे. उतर चढाई आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चांगली सुरुवात आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या जैन इचलकरंजी या संघाकडून अनेक वेळा आपण या सर्वांना पाहिलेलं आहे. नेत्रदीपक असं प्रदर्शन प्रत्येक स्पर्धेमध्ये असतं. आजच्या या रंगतदार लढतीच्या निमित्तानं आपण पाहणार महत्वाचे असणारे क्षण या स्पर्धेत आपण पाहतोय. त्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न होतो का? इथे रेल्वेचा असणारा गुणवान खेळाडू आता पकड होती ती अजिंक्याची. मीरा भाईंदर महानगरपालिकेचा आणखी एक 10 पटी क्रीडा मंडळ चिपळूण मधला असणारा खेळाडू आपल्या व्यावसायिक संघ अर्थात मीरा भाईंदर महानगरपालिका या संघाकडून खेळताना आपण पाहतोय. आजच्या या रंगतदार लढती आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहणार. आजला पाहतोय क्रीडांगण क्रमांक 2 वर. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचे गुणवान खेळाडू वन्स अगेन साई कुंभार. प्रभादेवीची स्पर्धा या खेळाडूने गाजवली होती. महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य म्हणून खेळाडूकडे आपण पाहतो. पश्चिम महाराष्ट्रातला एक उगवता सितारा कोणत्या खेळाडूकडे आपण पाहतो तो साईल आपण पाहतो. तेजस पाटील जवळपास 7 ते 8 स्पर्धांमध्ये अत्यंत नेत्रदीपक प्रदर्शन तेजसचं राहिलं. यावर्षी CGST या व्यावसायिक संघाकडून त्याला आपण खेळताना पाहतोय. लाख बोलाची स्पर्धा डोळ्याचं पारड फेडणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहणार. थोड्याच वेळात आपण कळणार आहे. दुसऱ्या दिवसाचा असणारा मानकरला सदिच्छा भेट देण्यासाठी शिवसेनेचे सन्माननीय सचिव त्याचबरोबर लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव आदरणीय सुधीर भाऊ साळवी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. एक विस्फोटक असा खेळाडू आहे क्रीडारसिकांच्या माहितीसाठी. प्रयत्न दमदार आहे मात्र या ठिकाणी आपण बघितलं ट्रॅक मध्ये सापडतोय तो अजिंक्य. छत्रपती एबॉर्डी प्रशांत चव्हाण या संघाचे असणारे प्रशिक्षक आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिका. पंकज असला म्हणजे आकाश होतो ना. विरोधात ज्याला आपण यू मुंबईकडून पाहिलं होतं. मुंबई शहरचा असणारा हा संघाचा असणारा खेळाडू खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहणार. सचिन तिवारी इतका स्थूला बोलाचा असणारा खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं
आपण पाहतोय मूळचा सुरत गुजरातचा असणारा खेळाडू या ठिकाणी गदा भाईंदरनं संधी दिली. नाही नाही प्रत्युत्तर द्यायचं आहे. यार, तू काळा आहे ना एकदम काळा या ठिकाणी आपण बेंगलोरचा एकदम पाहताना काळा सारखा कर्नाटकामधून सेंट्रल रेल्वेचा असणारा राईट कर्णधार राईट सुशील अशी सन्मान विजेता दबंग दिल्ली या संघाकडून आपण पाहिलं होतं. बँगलोर बुल्स कडून पाहिलं होतं. तो चढाई करतोय क्रीडांगण क्रमांक 2 वर. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेकांनी आपल्याला विशेष सहकार्य केलेलं आहे. आपण पाहतो दिल्ली स्पोर्ट्स क्लब हे मैदान उपलब्ध झालं. सरस्वत कोऑपरेटिव्ह बँक जे आपले प्रायोजक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यामध्ये रुगल SL असेल, सरस्वत बँक असेल, युनियन बँक असेल, कॅनरा बँक, त्याचबरोबर मल्हार स्पोर्ट्स, ONGC, इंडियन ऑइल, खामकर, पोलीस परिवार विशेष सहकार्य स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलेलं आहे. मंडळाचे अनेक स्तुत्य उपक्रम असतात ज्यामध्ये शैक्षणिक राष्ट्रीय कार्यक्रम, क्रीडा गौरव असेल, गोविंदा उत्सव ही आपली स्पेशालिटी आहे. शैक्षणिक शिबिर असेल, व्यायाम असेल, क्रीडा, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. त्याचबरोबर आमच्या महिलांच्या माध्यमातून हळदी कुंकू आणि दीपोत्सव असे उपक्रम प्रतिवर्षी आपण राबवत असतो. बॉडी उतरली आहे ना तुझी. तेजूला गॅदर केलं जात आहे. पॉईंट देताना पुन्हा एकदा TMC साठी अनेक मान्यवर अतिथीगणांचं आजच्या या सायंकाळच्या सत्रात आगमन होणार आणि तुम्हाला सर्वांचे उपस्थित आजच्या 3ऱ्या दिवसाची असणारी सायंकाळ देखील रमणीय होणार यात काही शंका नाही. विविध भागातून या ठिकाणी उपस्थित आहेत. थँक्यू व्हेरी मच. कारण आपल्या स्मॉरल सपोर्टमुळे ही स्पर्धा मोठी होते. मोठे महाराष्ट्रासह देशातले अनेक चांगले चांगले खेळाडू या स्पर्धेत आपण पाहतोय. जिल्ह्यातला असणारा हा गुमान खेळाडू अनिकेत माने क्रमांक 2-1 वर आपण आक्रमण पाहतोय. 6च्या डिफेन्स मध्ये खेळायचं त्या अनिकेतला प्रयत्न दमदार आहे. ज्या ठिकाणी आपण पाहिलं सौरभ फगार आहे कॉर्नरला. नेत्रदीपक असं प्रदर्शन, मात्र प्रयत्न तितकाच दमदार आपण पाहिला. जर्सी मुलाची स्पर्धा, डोळ्याचं पारडं फेडणारी स्पर्धा. त्यामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकासाठी रोख स्वरूपात 1,50,000 आणि भव्य दिव्य आकर्षक चषक. ओम दांडी मंडळ आयोजित राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत भव्य दिव्य आकर्षक चषक. तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी पारितोषिक ही देखील 33 लाख मोलाची, ज्यामध्ये उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट चढाई याच्यासाठी आपण वॉशिंग मशीन तर देतोय. पण त्याचबरोबर या स्पर्धेतला असणारा जो सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, याच्यासाठी मोटरसायकल दिली जाईल या स्पर्धेच्या निमित्तानं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे मंडळाच्या माध्यमातून आपण करतोय. प्रत्येक सामन्यातला असणारा सामनावीर याच्यासाठी असणारे प्रमुख आहेत, मनसेचे नेते आहेत. त्यांच्या समवेत प्रभाग समिती अध्यक्ष, मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय यशवंतजी किल्लेदार हे देखील काल उपस्थित होते. सुरत प्रयत्न, दमदार प्रयत्न होताना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण लक्षवेधी लढतीमध्ये विनोदात त्याग केला. सुरत प्रयत्न केला. एका चढाई 2 पॉइंट्स देतो. या अगोदर हा खेळाडू खेळला तोच अजिंक्य पवार आपण पाहतोय. इंडियन रेल्वेच्या संघात देखील आपल्याला पाहता आलं होतं. पुढे क्रीडांगण क्रमांक 3च्या दिशेनं आक्रमणासाठी आपण पाहतोय. जर आपण मुख्य प्रवेशद्वार मोकळं करूया, जे या स्पर्धेच्या निमित्तानं सदिच्छा भेट देण्यासाठी नागरिक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण गॅलरीमध्ये आमच्या महिला भगिनींसाठी आरक्षित ठेवलंय. त्या ठिकाणी महिला भगिनींना आपण आसनच ठेवूया आणि उर्वरित ठिकाणी पुरुष क्रीडा रसिकांनी या स्पर्धेचा आस्वाद आपण घेऊया. प्रेमाची विनंती असेल त्या सर्वांना.
अतुल देसले येतोय ठाणे महानगरपालिकेला त्याला रिप्रेझेंट केलं. जय बजरंग वासी या स्थानिक संघाकडून त्याला आपण पाहतो, मात्र प्रयत्न व्यर्थ. अजिंक्य पवार ऑफेन्स आणि डिफेन्स या दोन्ही मध्ये क्रमांक 1 वर आपण पाहतो. क्रमांक 2 वर तिने केली तीच सिच्युएशन आहे, एक टफ सिच्युएशन, एक क्लोज मॅच आपण पाहताना चारी संघांच्या दरम्यान. प्रयत्न दमदार या ठिकाणी आपण पाहतोय. कधी कामातनं सुटत होय असं वाटलं, मात्र कॉम्बिनेशन टाकायला जबरदस्त एक छान कवर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. की पुन्हा एकदा मीरा भाईंदर महानगरपालिका खेळाडू आहे मित्रांनो. पकडत होते अरकम शेख असेल, त्याला समर्थ साथ आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर आशिष कुमार सांगवान जो संघाचा कर्णधार आहे, नेत्रदीपक अशी स्पर्धा. त्याचबरोबर मॅन्नी आपण पाहतो असे 3 महत्वाचे खेळाडू. हॅपी हँगस जर्सी आपण पाहतोय. डबल टिप्पणीचा असणारा कॉर्नर बँगलोर बुल्सचा आशिष कुमार आक्रमणासाठी क्रीडांगण क्रमांक 2 वर. ओम गांधी मंडळ आयोजित व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धा 2026 मंडळाची 5वी राज्यस्तरीय स्पर्धा आहे. जितेंद्र शिरवाडकर प्रो कबड्डीचे आमचे पंच समर्थ साथ आणि मंडळाचे असणाऱ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत याच्यामुळे ही स्पर्धा आपण सक्सेस करतात का शंका नाही. स्क्रीनवर आपण पाहू शकतो शिवसेना नेते आदित्य साहेब ठाकरे ज्यांचं आज या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन होणार आहे. त्याबद्दलची चढाई आपण मुखांच्या ठिकाणी अरकम शेख सुपर टॅकल ऑन आहे. प्रयत्न दमदार होतोय, चांगली स्ट्रगल तर जरूर आहे. अर्थात पॉईंट मिळताना सेंट्रल रेल्वेला 2 पॉईंट्स. परेश म्हात्रे टीएमसीचा कर्णधार ज्याला नॅशनलला आपण पाहिलाय. हुतात्मा शांताराम कालभार ठाणे हा त्याचा असणारा स्थानिक संघ या ठिकाणी आपण पाहतोय. संघ जो जिल्हा अंतिम फेरीपर्यंत खेळतोय. 8:30 येऊन 8:30 म्हणजे चपाती देऊन झालं की राऊंड मारून जा. असणारा जिल्हा आहे. हॅलो नाही नाही तू झाला ना, तुझा वेळ झाला की तू निघ मग, समजलं का. कोल्हापूर आणि अहिल्यानगर अंतिम सामन्यामध्ये अहिल्यानगर रसिकांच्या माहितीसाठी मेन कसं कोट सर काय बोलतो. प्रयत्न दमदार विघ्नेश चौधरी काथेरचा असणारा हा खेळाडू आपण पाहतोय जिथं नॅशनल ठाणे जिल्ह्याला रिप्रेझेंट केलं. तो विघ्नेश टीएमसी कडून आपलं सर्व स्वप्न लावून खेळण्याचा प्रयत्न करेल. आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं अत्यंत चुरशीच्या लढत. सुरत प्रयत्न आपण पाहिला. क्रीडांगण क्रमांक 1 च्या दिशेने आपण जर पाहिलं नेत्रदीपक प्रयत्न होता तो साहिल राणेचा. अंकुश क्रीडा मंडळ मुंबई